बुवाबाबांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये, हिंदू धर्माच्या अध्यात्माची उंची ही अत्युच्च आहे, असं ट्विट संभाजीराजे छत्रपतींनी केलंय. वळूयात पुढल्या बातमीकडे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं ज्ञान बंधनकारक आहे. मंत्री प्रताप सरनाईकांनी निर्णय घेतलाय. निर्णयाच्या विरोधात 4 मेला संपाची हाक देण्यात आलेली आहे. मात्र प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ठाकरे सेना आक्रमक झाली आहे. परप्रांतीय रिक्षा चालक स्टिकर्स लावत खरं तर आंदोलनात सहभागी झालेले आहेत. शिवसेना सपोर्ट करते. तर आपल्याला मराठी यायलाच पाहिजे. जे 4 तारखेला संपत होणार त्याला आम्ही सहकार्य करणारच नाही. आम्ही रिक्षा चालू ठेवणार आणि लोकांची सेवा करणार. सर्वांना आता रिक्षावाल्यांना मराठी बोलायला लागेल आणि आपण इथे रोजीरोटी कमवायला आलो आहे UP वरून, तर आपल्याला सर्वांना मराठी बोलायलाच लागेल. आणि सर्व रिक्षावाल्यांना आपण बोलणार आहे की ज्या रिक्षावाल्यांना मराठी नाही येत आपल्याला शिकवायला लागेल आणि नाही येत तरी पण थोडीशी प्रयत्न करायला लागेल बोलायला. 1 दिवसाच्या संपामुळे ते आयुष्याची रोजी बिघडवणार नाही. आणि आजच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मराठी आलं पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांचं पण आम्ही स्वागत करतो. हळूहळू येईल आणि रिक्षाचालक तयार आहे. हे जे बॅनर स्टिकर लावलेले आहेत ते रिक्षाचालकांनी स्वतःच्या खर्चाने स्वतः पुढाकार घेऊन लावलेले आहेत. कारण लोकांमध्ये संभ्रमाचं निर्माण झालेला की 4 तारखेला बंद. 4 तारखेला बंद होणार नाही. मराठी बोलायला सांगायचं ना त्यांना. जेवढे रिक्षावाले नाही येत असेल तरी त्यांना शिकवायचं की बघा हळूहळू शिका. नाही लगेच येणार नाही काय, पण थोडं मागे पुढे होतंय, पण शिकायला पाहिजे. की असं म्हणणार की डायरेक्ट आम्हाला येतच नाही आहे, पण हे पण चुकीचं आहे. काय की आपल्याला इथं रोजीरोटी आहे, सर्व भेटतं आहे, घरदार आहे, पण ते लोक बोलतात त्यांचं नाही ना, मग कोणाचं ऐकायचं. काय की आपण इथं राहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.